नमो नमः. आज आपण संस्कृत भाषेच्या कोविद पुस्तकाच्या काव्यकथेच्या अनुभवाचा शेवटचा भाग आपण आज रिलीज करतो आहोत. सो आपण आतापर्यंत 9 पाठांचं काव्यकथा बघितल्या होत्या. हा शेवटच्या 10व्या पाठाची काव्यकथा आहे. औषधीय नैषधीय चरितम या संस्कृत एकच मिनिट, सॉरी, जस्ट अ मिनिट. नैषधीय चरितम या महाकाव्यावर आधारित हे आधारित कथा आपण आज पाहतो आहोत. सो स्लाइड शेअर करते. आतापर्यंत आपण पाहिलं होतं की नल दमयंती चा विवाह झाला. दिक्पालांच्या नलाचं वेश धारण करून ते आले होते, परंतु तरी सुद्धा नल दमयंतीच्या चातुर्यामुळे दमयंतीचा विवाह नलाशी झाला आणि सर्व सरस्वतीने त्याला नल महाराजांना मंत्राचं दीक्षा दिली किंवा मंत्राचं वचन दिलं. इंद्राने त्यांना आशीर्वाद दिला. हे सगळं आपण बघितलं. आता हे 10व्या पाठातलं आपण काव्यकथा पाहणार आहोत. सो थोडंसं एलाश करते. ही शेवटची आहे, म्हणजे नल दमयंतीचा विवाह झालेला आहे आणि सर्व राजे, इतर राजे ज्यांचं वरण झालं नाही ते क्रुद्ध होऊन निघून गेले आणि नल देवतांनी सुद्धा स्वर्गाकडे प्रस्थान ठेवलं. आता आपण ह्या सगळ्या पहिल्या 1 ते 5 मध्ये आपण 6 ते 10 मध्ये आपण नैषधीय चरितम हे महाकाव्य बघतो आहोत. त्याच्या आधी नलाने सुवर्ण हंसाला दमयंतीकडे पाठवलं होतं. त्यांनी दमयंतीच्या मनामध्ये नलाविषयी अनुराग उत्पन्न केला. त्यानंतर विष्णूने स्वयंवरामध्ये सरस्वतीला पाठवलं. गोत्र प्रवक्ती म्हणून तुझा असं सांगितलं. तिथे त्यांनी सर्व राजांचं वर्णन केली. 5 ह्या दिग्पाल जे होते ते सर्व नलवेश धारण करून तिथे आले होते. हे असं आपण मागच्या वेळेला सगळं बघितलं होतं आणि त्याच्यामध्ये सगळं कन्फ्यूज झाल्यामुळे दमयंती आशीर्वचनाने तिने नलाला व्यवस्थित ओळखलं आणि त्याच्याच गळ्यात वनमाला घातली आणि दमयंतीचा विवाह मोठ्या वैभवामध्ये संपन्न झाला. अशा प्रकारे आपण 9व्या पाठापर्यंत आपण बघितलं होतं. आता आपण 10वा पाठ बघणार आहोत. 10व्या पाठाची ही अंतिम कथा किंवा अंतिम कथा कोविद परीक्षेतली बघणार आहोत आपण. थोडंसं लहान करते. आता नलदमयंतीचा विवाह झालेला आहे. स्वयंवर विदेहे अनंतरम सर्वे अपि राजपरिवारजनाः दमयन्तीभ्यां सह विदर्भ राजधानीं कुंडिनपुरं प्रति प्रस्थिताः. राजधानीच्या बाहेर होता स्वयंवर विधी. त्यामुळे स्वयंवर विधीच्या नंतर सगळे राजपरिवारातले जे लोक होते ते सगळे दमयंती बरोबर, सॉरी, दमयंतीने दंपतीभ्याम, दंपती म्हणजे युगुल, जे नवविवाहित किंवा नवपरिणित युगुल आहे, दंपती आहे, त्याच्यासह विदर्भ राजधानी कुंडनपुराच्याकडे गेले. राजधान्यां नलदमयन्त्योः विवाहविधयः वैभवेन प्रवर्तिताः. राजधानीमध्ये नलदमयंतीचा विवाहाच्या सगळे विधी हे वैभवाने संपन्न झाले. सर्वे सहर्षम सोत्साहम च भोजोत्सवे भागम अवहन. म्हणजे या सगळ्या लोकांनी हर्षाने आणि उत्साहाने या उत्सवामध्ये किंवा या समारंभामध्ये भाग घेतला. ततः नलमहाराजः पत्न्यासह स्वदेशं प्रति प्रस्थितः. तेव्हा त्यानंतर नलमहाराज स्वतःच्या पत्नीसह स्वदेशाकडे त्यांनी प्रस्थान ठेवले. गमनमार्गे एव नलस्य सचिवाः अमिलन. जातानाच रस्त्यामध्ये त्यांना महाराजांना त्यांचे सचिव किंवा मंत्री भेटले. यदा नलः दमयन्त्यासह पूरप्रवेशम् अकरोत् तदा आकाशमार्गे स्थिताः देवाः इंद्रादयः तम उत्सवं दृष्ट्वा एव देवलोकम अगच्छन्. म्हणजे जेव्हा नलराजा दमयंतीसह नगरामध्ये त्याच्यामध्ये प्रवेश त्यांनी केला, स्वतःच्या नगरामध्ये, पुरामध्ये, तेव्हा आकाशमार्गे यामध्ये स्थित असलेले देव, इंद्रादी देवही तो उत्सव पाहून देवलोकात गेले. देवलोक प्रयाण समये सरस्वती वीणावादनेन सर्वान आनंदयामास. देवलोकाच्या प्रयाण ह्या समयामध्ये किंवा काळामध्ये सरस्वतीने वीणावादनाने सर्वांना आनंद दिला.
देवानां स्वर्गप्रयाणसमये मार्गे कलिपुरुषः मिलितः. देवांच्या स्वर्ग प्रयाण मार्गामध्ये त्या काळी त्यांना रस्त्यामध्ये किंवा मार्गामध्ये त्यांना कलिपुरुष भेटला. थोडंसं आपण वर घेऊया. तस्य सैन्यसमूहे चार्वाकः बौद्धः द्वापरः अन्ये च आसन्. त्याच्या सैन्यामध्ये कोण कोण होतं? त्याच्या सैन्यामध्ये चार्वाक, बौद्ध, द्वापर हे सगळे लोक त्याच्या सैन्यामध्ये होते. यदा परस्परं मिलनं संवृत्तं तदा कलिसैन्ये स्थिताः चार्वाकादयः देवेन्द्राभिः सह वाग्वादम अकुर्वन्. ही जेव्हा जेव्हा ते एकमेकांना भेटले तेव्हा कली सैन्यात स्थित असलेले चार्वाकादीचे त्याचे जे असिस्टंट किंवा त्याचे जे फॉलोअर्स होते त्यांनी देवेंद्र देवेंद्र आणि इतर देवांसह त्यांनी वाद केला. काय वाद केला? वेदाहा अप्रमाणम, की वेद हे मानण्याजोगे नाहीत किंवा वेदांचं अप्रामाण्यत्व आहे, ते वेदांना आपण मानू शकत नाही. शास्त्राणी निंद्याने, सर्व शास्त्र ही निंदनीय आहेत. इति विषये महांतम वाग्वादम अकुर्वन्. म्हणजे या विषयावर त्या चारवादी इतर लोकांनी देवेंद्र आणि इतर लोकांसह देवतांसह वाद घातला. इदम वचनम श्रुत्वा देवेंद्र कुपितः अभवत. हे सगळं बोलणं किंवा वचन ऐकून देवेंद्र कुपित झाले. सह स्ववचनैः वेदानां प्रामाण्यम धर्मस्य आवश्यकताः च प्रतिपादितवान. त्याने स्वतःच्या वचनाने किंवा स्वतःच्या भाषणाने वेदांचं प्रामाण्य किंवा वेदांचं महत्त्व, धर्माची आवश्यकता हे सगळं त्यांनी प्रतिपादन केलं किंवा त्यांनी सांगितलं. चार्वाकम निंदितवांच. चार्वाकाची निंदा पण त्यांनी केली. चार्वाकः उक्तवान. त्यावर चार्वाक म्हणाला, अहम पराधीनः परसैन्ये स्थितः. मी पराधीन आहे, मी माझा स्वतःचा स्वामी नाही, माझा स्वामी वेगळा आहे, मी परसैन्यात आहे, मी दुसऱ्याच्या सैन्यामध्ये आहे, म्हणजे कली हा माझा स्वामी आहे असं त्याला सांगायचंय. परानुग्रहाय इत्थम उक्तम इति. म्हणजे दुसऱ्या माणसाच्या अनुग्रहाने किंवा दुसऱ्या माणसांच्या कृपाशीर्वादाने मी हे बोलतो आहे. तदा स्वयं कलिपुरुष एव पुरतः आगतः. तेव्हा स्वतः कलिपुरुष तिथे समोर आल्या. तेन उक्तम, त्याच्याकडून बोलले गेले, भूलके भैमी स्वयंवरः प्रवर्तिष्यते. भूमीवर भैमी म्हणजे दमयंतीचं स्वयंवर होणार आहे. तदर्थम प्रस्थिताः वयम, त्यासाठी आम्ही जात आहोत. इति दिक्पालाः तस्य वचनं श्रुत्वा. दिक्पालांनी त्याचं वचन ऐकून ते म्हणाले, भो हो कलिपुरुष, हे कलिपुरुषा, तव प्रयाणम व्यर्थम. तुझं प्रयाण किंवा तुझं गमन हे व्यर्थ आहे. भैमी स्वयंवर अवसितः. म्हणजे भैमी दमयंतीचं स्वयंवर तर झालं. सा नलमहाराजं वरयामास इति अकथयन्. तिने नलमहाराजाला महाराजांना वरण केले आहे किंवा त्यांनी चुनाव केला आहे, त्याचा निश्चय केला असं त्यांनी सांगितलं. नलम वृतवती भैमी इति वचनं श्रुत्वा कलिही अतीव क्रुद्धः अभवत. भैमी म्हणजे दमयंतीनी नलाचं वर्ण केलं हे वचन ऐकून, हे बोलणं ऐकून कली अतिशय क्रुद्ध किंवा क्रोधित झाला. तो म्हणाला, नल महाराजम राज्यात भ्रष्टम करू मी. नल राजाला मी राज्यापासून भ्रष्ट करीन, त्याला राज्यातून काढून टाकीन. भैमी वियोगम च तस्य साधयामी. दमयंतीचेशी त्याचा वियोग मी साधेन. इति प्रतिज्ञा अकरोत. अशा प्रकारची त्यांनी प्रतिज्ञा केली. कलिपुरुषस्य वयस्य द्वापरः अपि साधू साधू इति उक्तवान. कलिपुरुषाच्या हे वचन ऐकून द्वापर वगैरे हे जे काही इतर त्याचे जे गड होते त्यांनी सुद्धा साधू साधू, छान छान असं त्यांनी म्हटलं. एक मिनिट खाली घेऊया आपण. साधू साधू इति कलिपुरुषम प्रशंसितवान. म्हणजे छान छान असं म्हणून त्यांनी कलिपुरुषांची प्रशंसा केली. तस्मिन संदर्भे इंद्र कलिपुरुषम उद्दिश्य, म्हणजे त्या संदर्भामध्ये की त्याविषयी इंद्र कलिपुरुषाला उद्देशून म्हणाला, एवं न कर्तव्यम. हे असं तू काहीही करू नकोस किंवा करण्याजोगं नाही. नल महाराज साधू पुरुष. नल महाराज हे अतिशय सज्जन आणि पराक्रमी आहेत, अतिशय उत्तम पुरुष आहेत. भैमी अपि साध्वी म्हणीही. म्हणजे दमयंती सुद्धा अतिशय सज्जनांमध्ये श्रेष्ठ आहे, सज्जन साध्वी स्त्रियांमध्ये ती श्रेष्ठ आहे. अतः इमम उद्यमम परित्यज्य इति उक्तवान. म्हणून हा उद्योग तू सोडून दे असं त्याला इंद्र त्याला कलिपुरुषाला म्हणाले.
किंतु कलिही तस्य वचनम अविगणय्य निषधदेशम गतवान. परंतु कलीने त्याचं हे वचन दुर्लक्षित करून तो निषध देशाला गेला. तत्र देशे सर्वत्र धर्मप्रभावः आसीत्. तिथे देशाने काय बघितलं, तिथे देशामध्ये सगळीकडे धर्माचा प्रभाव होता. सर्वजण नीतिनियमाने वागत होते. अतः कलिही तत्र निस्तेजकः अभवत. त्यामुळे कलीचं तिथे काहीच चाललं नाही. तो तिथे निस्तेज झाला किंवा त्याचा प्रभाव काही तिथे पडला नाही. कुत्रापि स्थातुम अवकाशम अलब्ध्वा नलस्य दोषाणां प्रतीक्षां कुर्वन् सह कस्मिंश्चित उद्याने स्थितः. म्हणजे आता ही 2-3 वाक्य फार महत्वाची आहेत बघा, की कुठेही त्याला स्थातुम, कुठेही त्याला राहण्यासाठी अवकाश म्हणजे जागा न मिळाल्यामुळे, न मिळून, म्हणजे त्याला कुठेही जागा मिळाली नाही. म्हणजे जिथे अधर्म असतो तिथेच कली राहू शकतो. त्यामुळे कुठेही जिथे सर्व धर्मप्रभाव असतो तिथे कली राहू शकत नाही. त्यामुळे कुत्रापी म्हणजे कुठेही राहण्यासाठी स्थान किंवा अवकाश न मिळून नलाच्या दोषांची प्रतीक्षा करणारा तो कलिपुरुष कुठल्या तरी एका उद्यानामध्ये तो राहिला. अत्रांतरे नलमहाराज भैम्यासह आनंदेन कालम यापयती स्म. त्यानंतर नलमहाराज दमयंतीसह भैमीसह आनंदाने काळ व्यतीत करू लागले. देवताराधनम विद्वत् सम्मानम प्रजारंजनम इत्यादीनी राजोचितानि कार्याणि निवर्तयन् सह बहुकालम राज्यशासनम अकरोत्. म्हणजे देवतांचे आराधन किंवा देवतांची पूजा अर्चना, विद्वत लोकांचा सन्मान, प्रजेचं रंजन, त्यांचा सांभाळ, अशी राजोचित जी कार्य असतात, राजाची जी कार्य असतात ती करत करत त्याने बहुकाल म्हणजे खूप वर्षापर्यंत त्याने राज्यकारभार पाहिला किंवा त्याने राज्य केले. शेवटचं हे खूप छान आहे, महत्वाचं आहे. कलीचा प्रभाव नष्ट करण्यासाठी उपयुक्त आहे. सो आधी आपण ह्याचे प्रश्न बघूया. कलिपुरुषस्य सैन्ये के आसन्? कलिपुरुषस्य सैन्ये चार्वाकः, बौद्धः, द्वापरः, अन्ये सर्वे गणाः जनाः अपि आसन्. कलिः किमिति प्रतिज्ञाम् अकरोत्? कली अथवा किम् अकरोत्? हा, नलमहाराजं राज्यात् भ्रष्टं करोमि, भैम्या वियोगम् अहं साधयामि इति प्रतिज्ञां कलिः अकरोत्. कलिः किमर्थं निस्तेजस्कः अभवत्? यदा कली निषदेशं गतवान् तदा सः अपश्यत् यत् निषददेशे सर्वत्र धर्मस्य प्रभावः आसीत्. कोऽपि तत्र धर्मेण व्यवहारं न करोति. अतः तस्य तेजः निस्तेजः, अतः सः निस्तेजस्कः अभवत्. नलः कानि राजोचितकार्याणि निवर्तयन्ति स्म? देवताराधनं, विद्वत्सन्मानं, प्रजारञ्जनम् इत्यादीनि राजोचितानि कार्याणि नलः निवर्तयति स्म. अशा प्रकारे आपण 10च्या म्हणजे कोविद पुस्तकाच्या 10 काव्यकथांचं अनुवाद आणि त्याचं प्रश्नोत्तर आपण पाहिली. या 10 व्हिडिओजमध्ये पाहिली. जर हे तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्यानंतर कमेंट टाकायला विसरू नका, जेणेकरून आम्हाला अशाच प्रकारचे आम्हाला कळेल की तुम्हाला हे कितपत आवडतं आहे आणि त्यानुसार मला पुढचे उपक्रम राबवता येतील. सो धन्यवाद. इथे आपण या कोविद आपण सुरुवात केली होती पहिल्या काव्यकथेपासून. आज आपण हे 10वे चलचित्र कंप्लीट करून या पुस्तकातील सर्व काव्यकथांचा अनुवाद इथे संपूर्ण करत आहोत. धन्यवाद. शुभम भवतु.